भजन करना जानता है, वो तेरा छोटा सा जहाज तो क्या पुरा संसार चलाना जानता है। ज्याला मनापासून हृदयापासून भगवंताचं भजन करता येते, वो तेरा जहाज तो क्या पुरा संसार चलाना जानता है। तुकडोजी महाराज फक्त संत नव्हते, तुकडोजी महाराज फक्त साहित्यिक नव्हते, तुकडोजी महाराज फक्त तत्वज्ञ नव्हते, तुकडोजी महाराज फक्त भजन मंडळाचे सदस्य नव्हते, वो तो पुरा संसार चलाना जानता है। सगळ्या जगाला चालवणारा ईश्वर आणि त्या ईश्वराचा अवतार म्हणजे माझे भगवान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्याच्या शब्द मुखातून निघाला की लाखो माणसाचं अंतकरण गहिवरून यायचं, ज्यांचा हात या मेलेल्या घोरपडीच्या कातड्यापासून बनलेल्या खंजरीवर पडायचा तर मुरदाळ समाज सुद्धा जागृत व्हायचा, ज्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर माणसाच्या अंतकरणाला पाजर फुटायचा। आमचे ऋषी संत घुसरकर महाराज म्हणतात, गाने पे जिनके बोले संसार, वाणी में जिनके अमृत की धार, बड़े भोले भाले थे मेरे राष्ट्रसंत जग से निराले थे, मेरे राष्ट्रसंत भाले में जिनके भोले संसार, वाणी में जिनके अमृत की धार, बड़े भोले भाले थे मेरे राष्ट्रसंत जग से निराले थे, मेरे राष्ट्रसंत गढ़िए के धुनबो भोले की बंसी सरेगी, को याद आती थी जैसी हरी, वैसे ही जनगण में, वैसे ही जनगण में सबसे प्यारे थे मेरे राष्ट्रसंत जग से निराले थे, मेरे राष्ट्रसंत बादे पे जिनके थोड़े संसार, वाणी में जिनके अमृत की धार, बड़े भोले भाले थे मेरे राष्ट्रसंत सबसे निराले थे, मेरे राष्ट्रसंत सबसे निराले थे मेरे राष्ट्रसंत। मुखातून शब्द प्रगट झाल्यानंतर वाणी में जिनके अमृत की धार, ज्यांचं भजन, इथं भजन स्पर्धा आहे ना उद्यापासून, ज्यांचं भजन स्पर्धेतल्या प्रत्येकानं ऐकलं पाहिजे। आता आम्ही गाडीनं येत असताना गाडीत वंदनीय महाराजांच्या ओरिजिनल आवाजातले भजन लावले, काय तळप होती हो महाराज, काय अंतकरणामध्ये पाजर होता। माय कीर्तन बाजूला ठेवा 10 मिनिटं, वंदनीय महाराजचे शब्द ऐका फक्त, बेबीच्या देठापासून तळमळ होती राजो। आय माझ्या प्रिय मित्रा, ऐक ऐक ऐक, काय शब्द आहे। आज युट्यूब वरचे शब्द ऐकले तर माणसाच्या डोळ्याला धारा लागतात, अंगावर काटे उभे राहतात। वंदनीय महाराजांचं भजन जिथं होत असेल, काय पावर असेल तिथं। वंदनीय महाराज म्हणतात, मेरा भजन किसी नेता को खुश करने के लिए नहीं है। ऐका भजना वाल्यांनो, मेरा भजन कोई वाह करे इसके लिए नहीं है, मेरा भजन तो मेरे ईश्वर को रिझाने का साधन है। जब जब मैं अपनी खंजड़ी लेकर भजन गाने को शुरुआत करता हूँ तो वो परमात्मा मेरे सामने, आंखों के सामने खड़ा होकर खुश दिखाई देता है। भजन मेरे आत्मा का भोजन है। हा शब्द आहे, माझं भजन कशा करताय? त्या ईश्वराला खुश करण्याकरता। भजनाचा उपयोग सन्मान मिळवण्याकरता नाहीये, भजनाचा उपयोग आपले शौक पूर्ण करण्याकरता नाही आहे, भजनाचा उपयोग 4 लोकांनी वाहवा म्हणावी म्हणून नाही आहे। भजन म्हणजे स्वरात गुणगुणणे नव्हे,
सुविचार स्मरणी वंदनीय महाराजांनी सद्विचार प्रवाह नावाचं पुस्तक लिहिलं हिंदीत, आणि मराठीत सुविचार स्मरणी लिहिली, छोटस पुस्तक. वंदनीय महाराज म्हणतात भजन म्हणजे स्वरात गुणगुणणे नव्हे. एक राग घेतला त्याच्यात गायन केलं. भजन म्हणजे स्वरात गुणगुणणे नव्हे, सत शब्दार्थाच्या लक्षार्थाकडे वळून अंतकरणाला ते स्थिर करणे म्हणजे खरे भजन आहे. भजन म्हणजे काय आहे? त्या शब्दाच्या अर्थाजवळ माणसाचं मन स्थिर झालं पाहिजे, त्याला भजन म्हणतात. ते भजन वंदनीय महाराजांनी केलं. आता भजन करणारे लय आहेत महाराज, काही कमी आहेत का? मी अकोल्याला राहतो, माया कॉलनीत 14 भजन मंडळ आहे. 9 भजन मंडळ बायाचे आहेत, त्यातले एकाच रंगाच्या खाटाच्या साड्या आणल्या बायाने. माणसाचे 4-5 भजन मंडळ आहेत, एकाच रंगाचे झब्बे, एकाच रंगाच्या टोप्या. चांगली गोष्ट आहे, पण जे राज्यानं भजन म्हणते सकोन त्याचा भजनाचा तालमेळ नाही. आमच्या अकोला जिल्ह्याच्या पलीकडे गजानन बाबा आहेत, त्याचं भजन म्हणते बाया दारा गुरुवारी भजनात बाय ग, मला गजानन दिसले नाही ग, हा योग चांगला दिवा मी लावला, गजानन पावला. हा योग चांगला दिवा मी लावला, गजानन पावला. म्हणजे रातच्या भजनात कोण पावला दिले ठेवणे दादा? रातच्यानं कोण पावला भजनात? गजानन पावला, गजानन बाबा. दर गुरुवारी दिसला नाही म्हणते, या गुरुवारी हा योग चांगला दिवा मी लावला, गजानन पावला. रातच्या भजनात कोण पावला? बोलत जा. कोण पावला? गजानन बाबा. रात्री जिले गजानन बाबा पावला. सकाळी दिवस निघाल्याबरोबर जिच्या घरी भजन असते ना, तिच्याच चुगल्या करायला मैत्रींच्या घरी जाते. रात्री कोण पावला? रात्री गजानन बाबा पावला. रात गई बात गई, दिवस निघाला, चुगल्या सुरू झाल्या. रात्रीच्या भजनात देव पावते, पण सकाळी मात्र माणसाची विटंबना करते, याले भजन नाही म्हणत. या भजन स्पर्धेत आता उद्या लोक येतील, साऱ्या महाराष्ट्रातले वैकीचे आहेत माया. उद्या असे लंबे आलाप घेतील भजनईवाले. धन भी कमाये न पाए, धन भी गवाए इज्जत न पाए, खुद बदनाम कराए, काहे पिता है शराब, 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 काहे पिता है शराब. मोठाले भजन होतील. मी एका भजन स्पर्धेवर गेलो, तुमच्या जिल्ह्यातली गोष्ट आहे, मोठी भजन स्पर्धा. मी परीक्षक होतो, लय दिवस झाले. त्याच्यात एकानं भजन म्हटलंय, काहे पिता है शराब, काहे पिता है शराब. मला लय आवडलं त्याचं भजन. आता पुढे बसेल होतो मी, ते भजन मंडळ त्याचा राऊंड संपला, खाली उतरला. मी म्हटलं इकडे या काका, तुमचं भजन लय आवडलं. म्हटले काहे, अशी बोटं गिट करे मस्त, पिता है शराब. जवळ आला तो 3 फुटून त्याच्याच तोंडाचा शराबचा वास आला. म्हटलं का हो, आताच तर भजन म्हटलं तुम्ही, काहे पिता है शराब. आणि महाराज त्या भजनाचं ना आपलं काही घेण देण नाही. म्हटलं या क्षण तर लय करत जा. आमच्या भजन मंडळाच्या अध्यक्षानं सांगितलं, म्हणे स्टेजवर बसलं की पांढरी शुभ्र बंगाली घालायची, टोपी चिरेदार प्रेसवाली घालायची, आणि असे असे हात करायचे. असे असे हात केले की ऍक्शनले 10 मार्क भेटतात आणि 11,000 बक्षीस भेटतात. काय हे भजन शराबच्या विरोधात म्हणते, पण त्याची शराब नाही सुटली. भजन देव पावण्याचं म्हणते, पण त्याच्या जीवनात देवाची अनुभूती नाही आली. भजन समाजाच्या सुधारणेचं म्हणते. किती यल पाडून म्हणते,
स्वच्छ करूया गाव सगळे टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग. आणि जो स्वच्छ करूया गाव सगळे भजन म्हणते त्याच्याच घरापुढे नालीत पाय पडला तर हत्ती निघत नाही बाई. भजन म्हणणे वेगळी गोष्ट आहे, भजन करणे वेगळी गोष्ट आहे. देर आर लिटल डिफरन्स बिटवीन. तुम्ही जाणते लोक आहे हुशार, हे कोपऱ्यावर बसलेले लोक सगळे विद्वान लोक आहे. या देशामध्ये भजन म्हणणारे लाखो सापडतील. देर आर लिटल डिफरन्स बिटवीन सिंगिंग अँड डुईंग. भजन म्हणणे वेगळं, भजन करणे वेगळं. तुम्ही आपण भजन म्हणतो, माझ्या राष्ट्रसंतांनी भजन केलं, भजन म्हटलं नाही. आणि जेव्हा आत्म्यापासून भजन म्हटलं, आत्म्यापासून भजन केलं, आचरणात आणलं, तेव्हा वंदनीय महाराजांनी आवाज दिला आणि तेच भजन कीर्तना करता घेतलेलं आहे. सबसे ऊंचा है धर्म मेरा प्यारा भजन.